नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अनोखं मातृत्व भाग 7 अंतिम भाग. 4 दिवसांनी कॉलेज पुन्हा सुरू झालं. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी लेक्चरला तो क्लासमध्ये आला. तेव्हा त्याच्या हातात कसलीशी फाईल होती. त्याने दरवाजा लोटला आणि तिला समोर बोलवलं आणि म्हणाला, सान्वी, मी खूप प्रयत्न केला घरी तुला सांगण्याचा, पण मला नाही जमलं, म्हणून सर्वांसमोर सांगतो. प्रत्येकजण प्राण कंठाशी आणून ऐकत होतं. तिला वाटत होतं आज प्रसाद कारण नावाचं अडसर दूर करतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नातं पूर्णत्वास जाईल. पण हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र, यावर सही कर. आज मी तुला या जबाबदारीतून मुक्त करतो. माझं लग्न झालंय गेल्या महिन्यात आणि लवकरच क्षितिजा माझी बायको माझ्याकडे राहायला येणार आहे. पण मी या नात्यातून मोकळा होत नाही तोवर नवीन नात्याची सुरुवात करू शकणार नाही. म्हणून मी ही कागदपत्रे आज घेऊन आलो. यावर तुझ्या सह्या झाल्या म्हणजे तूही मुक्त आणि मीही. त्याचे हे शब्द ऐकताच तिची विचार शृंखला मोत्याच्या माळ्याप्रमाणेच विखुरली. तिने थरथरते हाताने पेन उचलला आणि सही केली. कपाळावरची टिकली काढली आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणार इतक्यात तिच्या कानी शब्द आले, आई बाबा. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. त्यांची रांगणारी लेक दाराच्या आधाराने उभी होती आणि तिच्या तोंडून पहिला शब्द फुटला होता, आई बाबा. त्यांना पाहून ती त्यांच्या दिशेने झेपावली. ती पडू नये म्हणून दोघेही तिच्याकडे धावले आणि तिला पकडलं. त्या गडबडीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या गळ्यातल्या चैनमध्ये अडकलं. ती काढण्याचा प्रयत्न करत वाढलं गेलं. तसंच तिने ते त्याच्या हातात ठेवलं आणि म्हणाली, या सर्वांसमोर तुमचे झाले होते, त्यांच्यासमोरच वेगळे होते. जान्हवीला नीट सांभाळ, मी आज संध्याकाळीच निघते, असं म्हणत ती तिथून निघून गेली. तो जान्हवीला घेऊन तिच्या पाठमोर आकृतीकडे पाहत राहिला. मग त्या दिवशी संध्याकाळी भर पावसात ती घरी आईबाबांकडे निघून गेली. ती गेल्यानंतर त्याने सही न करताच ते कागद तसेच कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर 3 महिन्यांनी आज तो तिच्या घरी तिच्या समोर उभा होता. सानू, तू गेलीस आणि माझ्या घरचं घर पण गेलं. खेळकरपणा लुप्त झाला आणि सगळी रया जाऊन ओस पडलं माझं इवलसचं घरटं. तू गेलीस आणि काही दिवसांनी ती आली, क्षितिजा. खूप वेगळी, तुझ्यापेक्षा खूप वेगळी. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. त्यात स्वभाव अगदी तिरस्कारी, संयमी, जणू मायेचा ओलवा काय तो माहीतच नसावा. तो थांबला. तितक्यात ती म्हणाली, मग तुम्ही अशा स्त्रीशी लग्न कसं केलं? खरं सांगू, मी सुट्टीत गेलो ते मुळीच आपल्याबद्दल घरी सांगायचं म्हणून, पण आईने सरळ मला शपथेवर लग्नाला तयार केलं. मी सारं सांगूनही तिने काही ऐकलं नाही. वाटलं लग्नापूर्वी त्या मुलीला भेटून सारं सांगावं म्हणजे ती नकार देईल आणि हे लग्न मोडेल. तसा प्रयत्न देखील केला मी, पण काही होऊ शकलं नाही. आमची भेट थेट बोहल्यावर झाली. सगळं पार पडलं आणि मी इथे यायच्या आदल्या रात्री तिला सगळं सविस्तर सांगितलं. तेव्हा तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त जाता जाता एवढंच म्हणाली, तिला आता मोकळं करा. म्हणजे तिने इशारा दिला होता. म्हणून मी आल्यावर तुला, म्हणजेच तुझ्याकडून सही. तो अडखळला. पुढे जानूला तर नीट सांभाळत होती ना मग? तिने पुढचा प्रश्न विचारला आणि त्यावेळेस तिच्या आवाजातले तीक्ष्ण धार त्याला जाणवली. तो पुढे म्हणाला, खरी समस्या तर तिथेच निर्माण झाली. तिला मुलं अजिबात आवडत नाही. ती जानूचा तिटकारा करायची. तिने मला आल्याला सांगितले की तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं. त्यात तिला जानूचा अडसर वाटत होता. ती नेहमी म्हणायची, सवतीची पोर आणून माझ्या उरावर बसवली. कसा बसा राग येऊन मी तिची समजूत काढायची. पुन्हा पुन्हा समजावून थकलो होतो. यावर आमचे खटके उडायला लागले होते. जानू दिवसभर कशी बशी शांत असायची, पण रात्री तुझ्या आठवणीने कासावीस व्हायची. आई आई करून हौदूस घालायची. रडत रडत घरभर तुला शोधायची, पण तिच्या दगडाच्या काळजाला कधी पाझरच फुटलं नाही ग. कधी मायेने जवळ घेतलंच नाही पोरीला. त्याने एक वार सानूकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू भरली होती. एकीकडे घरी हे असं चाललेलं आणि कॉलेजला तुझ्या नजरेला नजर देण्याचं धीर होत नव्हतं मला. मी बोलायचा प्रयत्न करायचो, पण मन धजावत नव्हतं. आणि कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो? आणि असं असलं तरी तुझी तगमग, तुला होणारा त्रास आणि ओढणीच्या आड ओली झालेली तुझी छाती माझ्या नजरेतून सुटलीच नव्हती. सानू, त्या दिवशी तर तू दूध गोठलं
आणि तुला होणाऱ्या वेदना माझं हृदय भेदत होते. मी गेस्ट रूमच्या दाराआड थांबलो होतो. मॅडमनी येऊन तू ठीक असल्याचं सांगितलं आणि मी एकदा तुला दुरूनच पाहिलं आणि तिथून मग निघून गेलो. तिने काही दिवसांची सुट्टी घेतली होती. वाटलं जानू जवळ राहिली तर कदाचित तिला जानूविषयी कवण वाटेल म्हणून आशेने तिला तिच्या जवळ ठेवून आलो होतो. पण तीच माझी चूक झाली. मी संध्याकाळी घरी गेलो आणि तिथे जे मी पाहिलं ते पाहून मात्र माझा संयमच सुटला. मी तिच्यावर हात उगारला. त्याने उसासा टाकला. असं काय पाहिलं तुम्ही? तिने सावरात विचारलं. आपल्या जानूच्या अंगावर माराचे डाग होते. तिचा कोवळा हात पोवळला होता. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि त्या बाईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. मी आधी जानूला शांत केलं, तिला औषध लावलं आणि भरवलं आणि झोपवलं. त्या दिवशी पहिल्यांदा माझी लेक माराचे चटके सहन करून झोपी गेली होती. त्यानंतर आमच्यात खूप बाचाबाची झाली आणि त्यातून मग माझा हात उगारला गेला. मग 2 दिवसांनी सकाळी मला टेबलावर कागदपत्रे आणि चिठ्ठी मिळाली. त्यात तिने लिहिलं होतं, मला आता तुमच्यासोबत राहता येणार नाही. मला माझं करिअर महत्त्वाचं आहे. हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र, यावर मी सही केली आहे. तुम्हीही करा, म्हणजे आपण दोघे मुक्त होऊ. यापुढे मीही तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीही करू नये ही विनंती. असे 4 शब्द लिहून ती कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली. ती गेल्यानंतर मी स्वतःला कोंडून घेतलं. आयुष्य संपवण्याचाही विचार डोकावला होता मनात. पण जानूसाठी सावरलो आणि सानू आपल्या घटस्फोटाचे कागद फाडून थेट इकडे वाट धरली. तो बाबांकडे वळून म्हणाला, बाबा आता तुम्हीच ठरवा तुमची लेक कशी आहे ती. हे असं अनोखं आईपण अनुभवण्यासाठी ती अग्निदिव्यातून गेली आहे. हात जोडतो तुमच्यापुढे, आमच्या नात्याला मान्यता द्या. बाबा हो म्हणाले. तसा तो सानवीजवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, देशील का मला एक चान्स माझी चूक सुधारण्यासाठी? आई हो म्हणना. छकुली डोळे चोळत खोलीतून बाहेर येत म्हणाली. त्यावर सगळे हसले. त्याने खिशातून तिचं मंगळसूत्र काढलं. येताना त्याने ते दुरुस्त करून आणलेलं ते तिच्या गळ्यात घालत म्हणाला, हा तुझा हक्क. तिने लगेच देवाऱ्यातून कुंकवाचा करंडा आणला आणि त्याच्यासमोर धरत म्हणाली, हे राहिलं होतं. तसंच त्याने त्यातलं कुंकू तिच्या भाळी रेटलं आणि पायाची घुटमळणाऱ्या गोडोलीला उचलून दोघांनी गोड पापा घेतला. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या या अनोख्या नात्याला, तिच्या आईपणाच्या प्रवासाला पूर्णांकुर लाभलं होतं. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.